महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं. आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं विरोधकांचं आंदोलन. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर. अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला अहवाल. संसदेमध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण. सरकारच्या पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप राष्ट्रपतींनी मांडला. महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं. संजय राऊतांची अप्रत्यक्ष मागणी. मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर निवडणुका लढता येणार नाहीत. राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा प्रश्न चर्चेनं सोडवू. बाळासाहेब थोरात यांचं विधान. तर ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही, सर्वसामान्यांच्या हितासाठी. रोहित पवारांचं वक्तव्य. मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाचा GR लवकरच. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा. अधिवेशनात घोषणेची शक्यता. भाजपच्या 8वी पास माजी आमदाराचं कोकण पदवीधरच्या निवडणुकीत मतदान केल्याचा आरोप. शाई लावलेलं बोट दाखवत फोटो, पण आता म्हणतात मतदान केलंच नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत राज्य सरकारच्या हालचाली. हायकोर्टात 4 जुलैला सुनावणी. स्थगिती उठणार का याची उत्सुकता. वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी आता 75,000 ऐवजी 10,000 रुपयांचं शुल्क. विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारचा निर्णय. लातूरमध्ये नीट परीक्षेच्या गुणवाढीसाठी संजय जाधव आणि जलील पठाण 4 ते 5 लाख रुपये घ्यायचे. पोलीस तपासातनं धक्कादायक माहिती समोर. आतापर्यंत 28 लोकांची चौकशी. नीट पेपर लीक प्रकरणात युथ काँग्रेस आक्रमक. आज संसदेला घेराव घालणार. नीट घोटाळ्यातील CBI तपासालाही वेग. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यात शालेय पोषण आहारात आढळला मृत पक्षी. पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करा. नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांची मागणी. पुण्यामध्ये आणखी एक व्यक्ती झिका पॉझिटिव्ह. 47 वर्षीय महिलेला झिकाची लागण. पुण्यामध्ये कालही आढळले होते झिकाचे रुग्ण. मुंबई लोकल सेवेतील मृत्यूदर जगात सर्वाधिक असणं लज्जास्पद. हायकोर्टानं फटकारलं. रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश. दक्षिण आफ्रिकेचा 2020 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश. सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानवर 9 विकेट्सनं विजय. T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड भिडणार. 2022 मधल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.